नमस्कार मित्रांनो, HP ने लेटेस्ट सिरीज मध्ये विक्टस सिरीज मध्ये नवीन एक लॅपटॉप लॉन्च केलेला आहे. त्याचा आज अनबॉक्सिंग आपण करणार आहे. हा विक्टस सिरीज मध्ये Ryzen 5 7000 सिरीज सोबत HP ने हा लॅपटॉप लॉन्च केलेला आहे. हा DDR5 सोबत रॅम याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, प्लस RTX 2050 याच्यासोबत ग्राफिक्स कार्ड आहे. चला तर मग याचा अनबॉक्सिंग करून बघूया याचे फीचर्स काय आणि लुक कशा आहेत. याचं जे मॉडेल आहे HP विक्टस 15-FB 1002AX 1001 असे दोन मॉडेल आहेत. 1001 ची व्हिडिओ पण आपली ऑलरेडी युट्यूबला टाकलेली आहे, ती पण तुम्ही चेक करू शकता. हा 1002 आहे. चला तर मग याचं अनबॉक्सिंग करून चेक करूया. बॉक्सच्या राईट साईडला तुम्ही चेक करू शकता जुलै 2023 चं मॅन्युफॅक्चर आहे. MRP जे 72,708 आहे, पण याची लेटेस्ट प्राइस साठी तुम्हाला व्हॉट्सअप करायला लागेल. लेटेस्ट प्राइस तुम्हाला मिळेल. मॉडेल नंबर आणि सिरियल नंबर पण तुम्हाला इथं बघायला मिळून जाईल. प्लस बॉक्सच्या लेफ्ट साईडला तुम्ही चेक करू शकता विक्टस HP गेमिंग लॅपटॉप 15-FB 1002AX इथं मॉडेल आहे. AMD Ryzen 5 7000 सिरीजचा प्रोसेसर आहे. 7535HS चा प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 512GB SSD आहे. 8GB रॅम आहे. ते DDR5 मध्ये याच्यात आहे. विंडोज 11 लायसन आहे. 15.6 इंच फुल HD डिस्प्ले याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे 250 नीट सोबत. आणि जे ग्राफिक्स कार्ड आहे ते NVIDIAचं GeForce RTX 2050 ग्राफिक्स कार्ड 4GB. बँगलोरचे साऊंड आहे. 3 सेल मध्ये बॅटरी ब्ल्यू कलर मध्ये हा प्रोव्हाइड केलेला आहे. MS ऑफिसचं स्टिकर नाही, याला MS ऑफिस तुम्हाला इन्स्टॉलेशन करून घ्यावं लागेल. लॅपटॉप सोबत एक अडॅप्टर प्रोव्हाइड केलेला असतो. जो अडॅप्टर तुम्हाला 150 वॅट मध्ये अडॅप्टर चेक करू शकता. 150 वॅटचा अडॅप्टर आहे. पॉवर केबल एक प्रोव्हाइड केलेला आहे. टॉप वरती विक्टसचा तुम्हाला V मेन्शन दिसेल, लोगो मेन्शन दिसेल. प्लस लॅपटॉपचे जर पोर्ट तुम्ही चेक करणार असेल तर राईट साईडचे पोर्ट तुम्ही चेक करू शकता. पॉवर अडॅप्टर पोर्ट, सुपर स्पीड USB पोर्ट, मायक्रोफोन, हेडफोनचा पोर्ट आणि SD कार्डचा पोर्ट एक प्रोव्हाइड केलेला आहे राईट साईडला. प्लस लेफ्ट साईडला तुम्ही चेक करणार HDMI पोर्ट, USB पोर्ट, लॅन पोर्ट सुद्धा याच्यामध्ये प्रोव्हाइडेड आहे आणि टाइप C चा पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. ऑल डिटेल्स आता आपण चेक करूया. याचा प्रोसेसर तुम्ही चेक करू शकता. AMD Ryzen 5 7535HS चा प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. याचं जे बेस स्पीड आहे ते 3.30 बेस स्पीड आहे. याचा अप टू 4.5 GHz जाते. याचं हायर स्पीड जे जाते ते. आणि हा कोर तुम्ही चेक करू शकता. 6 कोर आणि 12 थ्रेड मध्ये प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. रॅम बद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्ही याची रॅम चेक करू शकता. 8GB ची रॅम याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 4800 मेगाची रॅम आहे. जर समजा रॅम तुम्ही अजून एक अपडेट करणार असाल तर 2 स्लॉट आहेत. रॅम अजून एक 8GB तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. SSD बद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर जे याच्यामध्ये SSD यूज केलेले आहे 512GB ची SSD Gen 4 वाली SSD आहे. NVMe SSD याच्यामध्ये यूज केलेले आहे 512GB. तुम्ही अपडेट करण्याला 1TB करू शकताय. प्लस जर तुम्हाला वायफाय बद्दल माहिती हवी असेल तर याच्यामध्ये जो वायफाय प्रोव्हाइड केला तो Wi-Fi 6 प्लस ब्लूटूथ 5.3 कॉम्बो याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. आणि ग्राफिक्स कार्ड बद्दल माहिती हवी असेल तर याच्यामध्ये जे ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे ते RTX 2050 RTX 2050 4GB चं ग्राफिक्स कार्ड या लॅपटॉप मध्ये यूज केलेलं आहे. आणि जे रेग्युलर ग्राफिक्स कार्ड आहे ते AMD Radeonचं ग्राफिक्स कार्ड शेअर्ड वाला ग्राफिक्स कार्ड याच्यामध्ये यूज केलेलं आहे. डिस्प्ले बद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर याचा जो डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे 15.6 इंचचा फुल HD डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे. फुल HD 1920x1080 पिक्सल रिझोल्यूशन आहे. IPS आहे. मायक्रो एज अँटी ग्लेअर डिस्प्ले याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे 250 निट्स आणि 45 NTSC सोबत. प्लस याच्यामध्ये जो कीबोर्ड चेक करू शकता. कीबोर्ड प्रोव्हाइड केलेला आहे तो कीबोर्ड बॅकलाइट कीबोर्ड मध्ये व्हाईट कलर मध्ये आहे. बॅकलाइट F4 ही की तुम्ही यूज करू शकता. फंक्शन F4 ही की बॅकलाइट ऑन करण्यासाठी आणि ऑफ करण्यासाठी पण फंक्शन F4 ही की यूज केली जाते. फुल साईज मध्ये विथ न्यूमेरिकल कीपॅड सोबत कीबोर्ड यूज केलेला आहे. आणि साऊंड जे आहे ते बँगलोरचे साऊंड आहेत बेसला प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्ही इथं लोगो पण बँगलोरचा चेक करू शकता. RTX ग्राफिक्स कार्डचा लोगो प्लस Ryzen 5 चा लोगो तुम्हाला लॅपटॉप वरती बघायला मिळेल. आणि वॉरंटीसाठी जर समजा तुम्ही सपोर्ट नंबर पाहिजे असेल तर लॅपटॉपच्या तुम्हाला लेफ्ट साईडला वॉरंटीचा नंबर, सर्व्हिस टॅग नंबर तुम्हाला बघायला मिळेल. विक्टस पण इथं मेन्शन केलेला आहे. आताच आपण या लॅपटॉपचं अनबॉक्सिंग करून ऑल डिटेल चेक केले. याचे फीचर्स कशा पद्धतीने, याचा लुक कशा पद्धतीने. ह्या लॅपटॉप मध्ये 1002 आणि 1001 ह्या लॅपटॉप मध्ये फक्त एवढाच फरक आहे की हा विंडोज 11 प्लस MS ऑफिस सोबत 1001 मॉडेल येते. हा विंडोज 11 सोबत फक्त तुम्हाला लायसन मध्ये बघायला मिळेल. MS ऑफिस पाहिजे असेल तर तुम्ही इन्स्टॉलेशन करून पण घेऊ शकता. विथ क्रॅक तुम्ही वापरणार असेल तर वेबसाईट वरती तुम्हाला विथ क्रॅक MS ऑफिसचे सॉफ्टवेअर सुद्धा मिळून जातील. आणि जर समजा असेच नवनवीन तुम्हाला बिल्ड बघायचे असतील तर आमच्या कॉम्प्युटरवर चॅनलला नक्कीच फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला बिलच्या ऑल डिटेल्स नक्कीच बघायला मिळतील.
थँक्यू.